पाणी पुरवठा विहिरीची वायर पुन्हा चोरीला, चोरट्याचे पोलिसांना खुले आव्हान. बीड प्रतिनिधी. बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथे चोरट्यांनी हैदोस घातला असून गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील विद्युत वायर गेल्या 1.5 महिन्यात तब्बल 2 वेळा चोरीला गेली आहे. वारंवार होणाऱ्या या चोरीमुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या चोरीमुळे ग्रामपंचायतीवर सुमारे 1.5 लाख रुपयांचा आर्थिक बोजा पडला आहे. भायाळा साठवण तलाव परिसरातून लिंबा गणेश आणि पोखरी गावांना पाणीपुरवठा केला जातो. मुख्य स्रोताची वायर चोरट्यांनी लंपास केल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आज दिनांक 4 नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे व सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव, डॉक्टर गणेश ढवळे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता नेकनूर पोलीस या चोरट्यांच्या मुसक्या कधी आवळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भायाळा साठवण तलाव तिथं लिंबांची पाणी पुरवठ्याची विहीर आहे. तिथं 1.5 महिन्यापूर्वी 70,000 रुपयाचं वायर चोरी गेलं. 8 दिवसापूर्वी बिल भरा म्हणून 4,80,000 त्याच्यामुळे डिस्कनेक्शन केलं वीजवाल्यांनी. पुन्हा रात्री 70,000चं स्पीच वायर डबल चोरी गेलं. त्यावेळेस आम्ही एफ.आर. केला 1.5 महिन्यापूर्वी. एफ.आर. केल्यानंतर पोलीस निघाल्यानी येऊन पाहणी केली. त्याच्यानंतर त्याचा काही तपास लागलेला नाही. डबल रात्री चोरी गेलं. आता डबल 70,000चं वायर घ्यायचं, बिल भरायचं, सगळ्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि शासनाने पोलीस यंत्रणेने तपास करून कोण दोषित त्याच्यावर कारवाई करावं. काय ना तुमचं? बालासाहेब नामदेव जाधव, लिंबांचे सरपंच.